नसरापूर प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवरती आता पुणे पोलिसांचा लाठीचार्ज व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा हा आरोप पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे सर्व आरोप फेटाळले। नसरापूर प्रकरणातील नराधमाचा न्यायालयामध्ये निर्लज्जपणा किरकोळ मारहाणीसाठी गोवण्यात आल्याचा बनाव तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांसोबत संवाद लोकांचा रोष स्वाभाविक आहे। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील असं फडणवीसांनी दिलं आश्वासन। माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नका नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी देखील मागणी। बीडच्या केसमध्ये आता 3 वर्षीय नातीवरती नराधम आबोजोबाकडून अत्याचार युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना तर आरोपी अटकेत पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील करण्यात आला दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये 9 वर्षांच्या चिमुरडीवरती नराधमाकडून विनयभंग दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। चाकण औद्योगिक क्षेत्रातील निगोजे परिसरातली ही घटना। व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे आता खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याचीही मागणी। बीड धाराशिव लातूर हिंगोलीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कळंब ढोकी या परिसरामध्ये पेट्रोल पंप बंद काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरल घेऊन पंपांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी तर डिझेल संपल्याच्या अफवेने नागरिकांचीही धावपळ। मंत्री आदिती तटकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोडा आदिती तटकरे यांचा संताप मुंबई गोवा महामार्गावरती इंदापूर जवळचा हा प्रकार। सलग 3 दिवसांच्या सुट्टीनंतरही रायगडमध्ये वाहतूक कोंडी इंदापूर लोणेरे माणगाव महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबई पुण्याकडे परतीच्या प्रवासामुळे महामार्गावरती आता ताण ओढावला।